मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा रोडमध्ये येणार. शांती गार्डनमध्ये संध्याकाळी 6 वाजता भाषण होणार. राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. आमदार जितेंद्र आव्हाडांकडून पत्रकाराला मारहाण. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट हल्ला. भाजपाकडून जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ ट्विट. महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार. जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी भेट घेणार. प्रवीण गायकवाड हे बेगडी पुरोगामी. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. येणाऱ्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री ओबीसींच्या निधीबाबत बोलले नाही तर संघर्ष अटळ आहे. लक्ष्मण हाकेंचा इशारा. आमदार उत्तम जानकर यांना खंडपीठाची नोटीस. अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार. दिवंगत आमदार हनुमंत डोळस यांच्या मुलाची याचिका. जानकर यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी. संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरकडील भूखंड प्रकरण. ड्रायव्हरकडे 500 कोटीहून जास्त रुपयांची जमीन. इम्तियाज जलील यांचा दावा. जलील यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. अंतिम आठवडा प्रस्तावावर सभागृहात होणार चर्चा. हनी ट्रॅप प्रकरणात विरोधक आजही आक्रमक होणार. मुख्यमंत्री या संदर्भात उत्तरं देण्याची शक्यता. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील स्त्री पुरुष प्रमाणाची अट रद्द करण्याची मागणी. या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं विधिमंडळ परिसरात आंदोलन. विधिमंडळ परिसरात हाणामारी. गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. नितीन देशमुख जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक. नितीन देशमुख यांना पडळकर समर्थक यांच्याकडून मारहाण. पावसाळी अधिवेशनानंतर हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली. हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून सुरू होणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय. उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये 20 मिनिटं चर्चा. हिंदी सक्ती हवीच कशाला. ठाकरेंकडून फडणवीसांना पुस्तक भेट. पंढरपुरातील मेहतर समाजाच्या सफाई कामगारांना प्रत्येकी 600 चौरस फुटाचे घर देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती. अजित पवारांच्या माहितीनंतर मेहतर कामगार वसाहतीमध्ये फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष. सोलापुरात मराठा समाजाकडून आज अक्कलकोट बंदची हाक. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक निषेधार्थ बंदची हाक. मुंबईतील स्वदेशी मार्केट इमारतीच्या पुनर्विकासाला विरोध. पालिकेने स्थलांतर नोटीस देऊनही काम रखडलं. काम रखडल्यामुळे भाडेकरू संतप्त. सकाळी 10:30 वाजता काळंबा देवीत आंदोलन. मुंबईत 1.5 लाख गोविंदांना विमा कवच द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे क्रीडा विभागाला निर्देश. इंदापूरच्या भाट निमगावमध्ये मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वृक्षारोपण. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं साखळी उपोषण. अनुसूचित जमातींची रिक्त पदांची भरती करण्याची मागणी. पिंपरी चिंचवड पालिकेवर श्रमिक कामगारांचा धडक मोर्चा. गरजूंसाठी घराच्या मागणीसाठी मोर्चा. गडचिरोली जिल्हा परिषदेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची गटविकास अधिकाऱ्यांशी भेट. तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक उपलब्ध करून देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. यवतमाळमध्ये रत्नापूर गावाला जोडणारा सावळी सदोबा ते तळणी मार्ग पूर्णपणे चिखलमय. पावसाळ्यात प्रवाशांना जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास. सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 4 वर्षांनंतर टॉय ट्रेन सुरू. चक्रीवादळामुळे रुळावर झाड पडल्यानंतर स्टेशनचं मोठं नुकसान झाल्याने टॉय ट्रेनची सेवा केली होती बंद. अनुदान लाटण्यासाठी बोगस विवाह सोहळ्याचं आयोजन. वाशिममधील धक्कादायक प्रकार उघडकीस. 301 जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. ज्योतिर्लिंग घुणेश्वर परिसरातून अतिक्रमण हटवणार. सर्व अतिक्रमण 15 ऑगस्टपूर्वी हटवणार. गोकुळ संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा ठरावाला विरोध करत याबाबतचं पत्र संघाकडे सुपूर्द. गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांची प्रतिक्रिया. हिंजवडी आणि आसपासच्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून कडक पाऊल उचलण्यास सुरुवात. कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी PMRDAची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक.
पेणच्या ग्रामस्थांचे बाळगंगा नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन, अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी, पोलिसांकडून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न. हिंगोली ताजेगाव ते ताकतोडा रस्त्यावर खड्डे, 6 महिन्यापूर्वीच करण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डे, संबंधित विभाग आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी. छत्रपती संभाजीनगरामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सीए फार्मवरती कारवाई सुरूच. कर चुकवेगिरी आणि बनावट टीडीएस रिफंड प्रकरणी फार्मचा तपास सुरू. नवी मुंबईतील उल्वे मस्जिद वादाच्या भोवऱ्यात मुस्लिम बांधवांचा मस्जिद हटवण्यास नकार. शहरातून मस्जिद हटवली नाही तर रस्त्यावर उतरू, हिंदू संघटनांकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा. त्र्यंबोली यात्रा मिरवणुकीवरून वाद, अमोल भास्करसह 9 जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रायगड जिल्ह्यातील पेणच्या दुर्शेत ग्रामस्थांचे बाळगंगा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन, अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी. बुलढाण्यातील जामोद शहरातील जिल्हा परिषदेची शाळा पटसंख्या अभावी बंद, शाळेच्या शासकीय इमारतीवर खासगी कोचिंग क्लासेसचे बोर्ड. परभणीत प्रगतीनगर परिसरात नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव, तात्काळ रस्ते आणि नाल्यांची सुविधा करून देण्याची स्थानिकांची आयुक्तांकडे मागणी. पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलला पालिकेची नोटीस, करारपत्र 7 दिवसात सादर करण्याची नोटीस. अकोल्यात मूर्तिजापूर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम, अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून टाकण्याची सूचना. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गर्दी वाढल्याने रुग्णांवर खाली गाद्या टाकून उपचार. एकीकडे अत्याधुनिक रुग्णालय धूळ खात, दुसरीकडे एका बेडवर 2 रुग्णांवर उपचार सुरू. सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्यभरातील 107 सोनोग्राफी केंद्रांवर स्टिंग ऑपरेशन. आता 13 केंद्रांवर आढळले गर्भलिंग तपासणीसारखे गैरप्रकार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 गुन्हा दाखल तर बीड जिल्ह्यात 2 आरोपींना अटक. भंडाऱ्यात ऑटो संघटनेचा बेमुदत संप, ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीमुळे ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ, पोलीस प्रशासनाकडे तोडगा काढण्याची मागणी. कांदिवली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी, रिक्षात राहिलेला लॅपटॉप मालकाला 1 तासात शोधून दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मातृत्व हिरावलं म्हणून सासरच्यांनी महिलेला घराबाहेर काढलं. गर्भधारणेदरम्यान झालेल्या शस्त्रक्रियेमुळे क्षमता गमावली. 34 वर्षीय विवाहितेला सासरच्यांनी घराबाहेर हाकललं. पंढरपुरात माळशिरस नगरपंचायतीचा सभागृहाच्या नावाखाली 45 लाखांची फसवणूक, सर्वपक्षीय नेत्यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार, चौकशी समिती स्थापन. भंडाऱ्यात वरठीत गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. वरठी ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष. प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेला दणका, संस्थेच्या सर्व वैद्यकीय संस्थांचे प्रवेश तात्काळ थांबवा. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिले आदेश, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई. हिंगोलीतील गुंगुळ पिंपरी ग्रामपंचायतीतील सदस्य महिला अपात्र, मालकीचं घर असताना शासकीय जमिनीत अतिक्रमण केल्याने कारवाई. लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी बहुजन विकास अभियानाचे उदगीरच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन. विविध मागण्यांचे आंदोलकांकडून सरकारला निवेदन. येत्या आठवड्याभरात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा. पुण्यात लहुजी शक्ती संघटनेचं आंदोलन. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर परवानगी द्यावी, लहुजी संघटनेची मागणी. जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं 1 दिवस काम बंद आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून बेमुदत राज्यव्यापी काम बंद आंदोलन छेडले जाणार, परिचारिका संघटनेचा इशारा. धुळ्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात. उन्हाळी कांद्याला पावसाळ्यातही भाव नाही. साठवलेला कांदा सडण्याच्या अवस्थेत. सरकारने मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी. डाव्या उजव्या कालव्यातून विसर्ग, शेतकऱ्यांना दिलासा. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात शेतकऱ्यांना शेती करणं त्रासदायक. जामगाव ते भोकरकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यांची उंची मोठ्या प्रमाणात वाढवली, शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा. मावळ तालुक्यातील साळुंबरे गावात 4 सूत्री पद्धतीनं
भात लागवड, भात उत्पादनात दुप्पट वाढ होऊन आर्थिक फायदा. इंद्रायणी भात चवीला चांगला असल्याने मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड बाजारपेठेत ग्राहकांची मागणी. नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात, पण रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळीत. बीड जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी. पावसामुळे ओढे, नाले, नद्यांना आलं पाणी. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस. घनसावंगी तालुक्यात ओढ्या, नाल्यांना पूर. पावसामुळे खरीप पिकांना फायदा. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरामध्ये पावसामुळे निसर्ग सौंदर्य बहरलं. मन मोहून टाकणारं दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे सखल भागात गुडघाभर पाणी साचलं. पाणी साचल्याने वाहतूक बंद. बीड जिल्ह्यात काही भागात रात्री उशिरा पावसाची हजेरी. माजलगाव परिसरात पावसाची दमदार हजेरी. काही ओढे, नाले, नद्यांना देखील पाणी आलं. जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस. घनसावंगी तालुक्यात ओढ्या, नाल्यांना पूर. पावसामुळे खरीप पिकांना होणार मोठा फायदा. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अमरावतीच्या मेळघाटमधील सिपना नदीला मोठा पूर. मुसळधार पावसामुळे सिपना नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सिपना नदीसह छोट्या मोठ्या नद्याही प्रवाहित. भंडाऱ्यात 2 दुचाकींची समोरासमोर धडक. 2 जण जखमी. चपराड बस स्थानकावरील घटना. वर्ध्यात वीज वितरण कंपनीत विजेचा धक्का लागून कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू. बिघाडाची दुरुस्ती करताना मृत्यू झाल्याचा अहवालात समोर. कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. गडचिरोलीत बंद पडलेल्या ट्रकला टोईंग करून येताना अपघात. ट्रकखाली दबून चालकाचा मृत्यू. रत्नागिरीमधील नाटे बाजारात आगीचा तांडव. आगीत नुकसान झालेल्या दुकान मालकांना अपूर्वा सामंत फाउंडेशनच्या वतीनं मदत. पैठणमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून अंतरवाली खांडीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या. कर्ज फेडायचं कसं या विवंचनेत संपवलं जीवन. शिरूरमध्ये मालवाहू कंटेनरचा भीषण अपघात. ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर उलटला. दुर्घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मुंबईच्या मालाडमध्ये डे केअर सेंटरमध्ये 7 वर्षीय मुलीवर शिक्षकाकडून अत्याचार. या प्रकरणी पोलिसांनी केली शिक्षकाला अटक. सटाणा मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात. भरधाव ट्रकची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीवरील मुलीचा मृत्यू. तरुण जखमी. पुण्यातील भोरमध्ये एसटीचा अपघात. दुर्गाडी मार्गावर एसटी गटारामध्ये घुसली. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी. गडचिरोलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यवधी रुपयांचा औषध खरेदी घोटाळा उघड. एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई. यवतमाळमध्ये दागिने विक्रीच्या प्रयत्नातील चोरट्याला पोलिसांच्या बेड्या. 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. एलसीबी पथकाची कारवाई. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात गुजरात कनेक्शन. गुजरातमधून मुंबई मार्गे ड्रग्ज तुळजापुरात. सूत्रांची माहिती. ड्रग्ज प्रकरणामध्ये जवळपास 60 जणांचे जबाब नोंदवले. परभणीमध्ये परिचारिका संघटनेचं 1 दिवसीय काम बंद आंदोलन. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर बेमुदत काम बंद करण्याचा दिला इशारा. जालन्यात विदेशी मद्याची कारमधून वाहतूक करणारा 1 जण जेरबंद. 1 लाखांचे मद्य आणि 4.5 लाखांची कार आणि 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुण्यात अघोरी विद्येच्या नावाखाली फसवणूक. भोंदू बाबाकडून महिलेची 2,60,000ची फसवणूक. पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील घटना समोर. परभणीमध्ये वादावादीमध्ये चाकूने वार करताना 1 जण जखमी. ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. चंगूरबाबा धर्मांतर प्रकरणात ईडीचे 14 ठिकाणी छापे. उत्तर प्रदेशातील 14 ठिकाणी छापे. सामूहिक धर्मांतर रॅकेटच्या संदर्भात चंगूरबाबाला अटक. मुंबईतही 2 ठिकाणी ईडीचे छापे. जपानी तरुण बोलतोय मराठी. मुंबईतील व्हिडिओ व्हायरल. लोक विचारतायत जर एक जपानी माणूस इतक्या सहज मराठी बोलू शकतो तर मग परप्रांतीय लोक मराठी बोलत का नाहीत. सवाल उपस्थित.
मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृह इथे मराठा मिलिटरी लँडस्कॅप्स ऑफ इंडिया या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते प्रकाशन. छत्रपती संभाजीनगरची स्वच्छतेकडे झेप, पालिकेचा स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 देशात 25वा तर राज्यात 6वा क्रमांक. पाटील महामंडळाला 300 कोटींचा निधी, देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भक्कम निधी मंजूर, मराठा तरुणांसाठी मोठा दिलासा. धाराशिवमध्ये मुरुम येथे राजस्व समाधान शिबिराचं आयोजन, शिबिरात केवळ 6 नागरिकांना प्रमाणपत्राचं वाटप. अहमदाबाद विमान अपघातावर काही वृत्तपत्रात बातमी, वैमानिकांच्या चुकीमुळे अपघात झाल्याचं म्हटलंय. मात्र AAIBने फेटाळून लावला दावा, माध्यमांनी काढलेल्या निष्कर्षांवर नाराजी व्यक्त. हिंगोली जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी, नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. संत गजानन महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर विठुनामाचा जयघोष करत वारकऱ्यांची पालखी बीडमध्ये दाखल. नाशिकच्या सुरगाणामध्ये आधुनिक रुग्णालय बांधणार, बांधकामासाठी 5 एकर जमीन मंजूर, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी बावनकुळे यांचा पुढाकार. दिवंगत कैलास नागरेंच्या पत्नी आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. 14 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याची तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची केली मागणी. सोलापूरच्या बार्शीतील ट्रॅक्टर रॅलीतील आंदोलकांना जामीन, 37 मराठा आंदोलकांना जामीन मंजूर, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी केले होतं आंदोलन. धाराशिवमध्ये एकाच दिवशी 15 लाखांहून अधिक वृक्ष लागवडीचा रेकॉर्ड होणार, तुळजापूरमध्ये वृक्ष लागवडीचे प्रात्यक्षिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणार प्रशिक्षण. छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय केनेकरांचा अनोखा संकल्प, यंदा वाढदिवसासाठी हार तुरे स्वीकारणार नाही, एक पेड माँ के नाम अंतर्गत झाड लावण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. सोलापुरातील 13 विकास कामांच्या पूर्ततेची मागणी, मुंबईतील बैठकीमध्ये आमदार देवेंद्र कोठेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुख्यमंत्र्यांचे शहराच्या सर्वांगीण विकासाचे संकेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे 23 जुलै रोजी नागपूर दौऱ्यावर, आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा. हिंगोलीत सोयाबीन पीक वाळून जाण्याच्या मार्गावर, पावसाअभावी सोयाबीन पीक धोक्यामध्ये, शेतकरी चिंतेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.